लाडक्या बहिणींनो, जे आता आपल्याला आतुरता होती, की भरपूर लाडक्या बहिणींना की 80 लाख लाडकी बहीण अपात्र झालेले आहेत. या बाबतीत आता जर बघितले तर भरपूर न्यूज चालू आहे आणि भरपूर ठिकाणी जर बघितले तर शासनाला, सरकारला आता आदित्य तटकरे यांना भरपूर सारे प्रश्न करत आहेत सगळेजण. कारण की ई-के-वाय-सी मध्ये जे लाडकी बहिणी 80 लाख लाडकी बहिणी अपात्र जे तुम्ही सांगत आहेत, तर त्या बाबतीत त्यांचं कारण काय पाठीमागचं आणि अपात्र झाले असेल तर ते अपात्र का झाले आहेत? तर ह्या बाबतीत जर बघितले तर आता ई-के-वाय-सी मुदतवाढ होणार. होणार, मुदतवाढ होणार म्हणून त्यांनी असं सांगितले आहेत. तुम्हाला मी आता ही नोटीस वगैरे काही नाही. तुम्हाला जे त्यांनी सांगत आहेत आदित्य तटकरे, मी तुम्हाला ते स्वतः दाखवतो. म्हणजे तुम्हाला ते कळेल. आणि ह्या बाबतीत त्यांनी काय सांगितलेले म्हणजे होणार म्हणजे कसं होणार? म्हणजे जसं की लाडक्या बहिणींना सरळ-सरळ त्यांनी ई-के-वाय-सी लगेच चालू करून देणार का त्याच्या बाबतीत पण सुद्धा काही अट आहेत. तर हे सगळं जे आहे, मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे. आणि ह्यामध्ये तुम्हाला सांगतो, की लाडक्या बहिणींनो भरपूर असे जर जे आहेत बाकीचे पण मंत्री किंवा मंत्री वगैरे, तर त्यांनी आयुक्त अधिकारी वगैरे, तर त्यांनी सगळ्यांनी प्रश्न करत आहेत आदित्यताई तटकरेला आणि बाकीच्या मंत्र्यांना सुद्धा, की तुम्ही लाडकी बहीण योजना आणली, तर तुम्ही त्यावेळी हे निकष का आणला नाही? कारण की भरपूर असे लाडकी बहीण जर बघितले, तर ह्यामध्ये पात्र असून सुद्धा ते लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहे असं सांगत आहेत. तर ह्यामध्ये जर बघितलं तर लाडक्या बहिणींसाठी ज्यांची गरजू महिला आहेत त्या सर्व लाडक्या बहिणींना त्यांचा लाभ सुरू असायला पाहिजे आणि लाडकी बहीण तुम्ही योजना आणली आहे तर तुम्ही सरसकट सगळ्यांना लाभ द्यायला पाहिजे. मग तुम्ही पहिलं फॉर्म भरतानाच तुम्ही ही अट लावायला पाहिजे होती. त्यावेळेस तुम्ही फॉर्म मंजूर करायला नसायला पाहिजे होते. तर ह्यामध्ये जर बघितले तर लाडक्या बहिणींना ही सगळे जेवढे प्रश्न आहेत, सगळेजण जे मागणी करत आहेत सरकारकडे, हे शासनाकडे, आदित्यताई तटकरेकडे, त्यामुळं त्यांनी जे आहे त्यांनी फक्त एवढं सांगितलेलं आहे, की ई-के-वाय-सी मुदतवाढ किंवा ई-के-वाय-सी सरकारने नाकार दिलेले आहे. म्हणून त्यांनी एवढं सांगितलेलं आहे त्यामध्ये, की नोटीस आणि जी-आर काही सुद्धा आलेला नाही. फक्त बोललेला आहे, बट त्यामध्ये अजून पण मुदतवाढ होऊ शकते. लाडके बहिणींनो, अजून पण मुदतवाढ होऊ शकते म्हणून सांगितलेलं पण आहे त्यांनी. मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, की लाडक्या बहिणींसाठी त्यांनी मुदतवाढ कदाचित येऊ पण शकते. तर बघा आता हे व्हिडिओ पण तुम्हाला मी दाखवतो, की मुदतवाढ होणार का नाही होणार आणि लाडक्या बहिणींनो तुम्ही हे व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की मी तुम्हाला लवकरात लवकर अशी नवीन जी माहिती आहे, नवीन जी न्यूज आहे, ती तुम्हाला अगदी सगळ्यात लवकर तुम्हाला भेटणार आहे. तर म्हणून आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. कमेंट नक्की करून सांगा, की तुमची ई-के-वाय-सी झाली होती का नाही? झाली होती तर तुम्हाला पैसे आले का नाही आले? तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि जी न्यूज आहे आता, ते न्यूज तुम्ही एकदा हे मात्र पहा व्हिडिओ आता. ज्या लाभार्थी महिला आहेत यांनी विनंती केलेली आहे की त्यांनी ई-के-वाय-सी करून सुद्धा त्यांना लाभ हा बंद झालेला आहे. आम्ही त्याची फेर तपासणी करत आहोत जेणेकरून कुठलीही महिला जिने ई-के-वाय-सी केलेली असेल ती लाभापासून वंचित राहता कामा नये. त्याच्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय सुनेत्रा काकी असतील, मंत्रिमंडळ असेल, याच्यानी आपण ती ज्यांनी ई-के-वाय-सी केलेली आहे पण त्यांचा कदाचित काही कारणास्तव टेक्निकल अडचणीमुळे लाभ बंद झाला असेल, ती आम्ही करतोय. काही अशा आहेत ज्यांनी संजय गांधी निराधार योजना आणि लाडकी बहीण योजना ह्या दोन्हीमधून जे लाभ घेत होते ते छाननीमध्ये कट झालेले आहेत. पण त्यांना दोन्हीपैकी एका योजनेचा कंपल्सरी लाभ हा आपण देणारच आहोत. त्याच्यामुळे जे अशा बाय डिफॉल्ट दोन्हीकडे लाभ घेत होते आणि दोन्हीकडनं त्यांची नावं कट झालेली आहेत, त्यांना दोन्हीपैकी एका योजनेमध्येच तरी 100% त्याचा शासकीय ह्या योजनांचा लाभ हा मिळणार आहे. काही RTOच्या संदर्भामध्ये तक्रारी केलेल्या आहेत. यातल्या 80 लाखामधल्या जवळपास 3-3.25 लाख हे RTOचे आहेत ज्यांचे वाहनं आहेत पण ते लाभ घेत होते. हा एक 6-8 महिन्यापासून डेटा मिळालेला आहे, असा कन्सॉलिडेट करून आहे. पण त्यातल्याही काही लाभार्थ्यांनी म्हटले की आमच्या नावाने म्हणजे निवेदनं आलेली आहेत की आमच्या नावाने कुठलंही वाहन नाही आहे, तर त्याची फेरतपासणी होईल. तर त्या पद्धतीनं आहे. आणि साधारणपणे ज्यांनी ई-के-वाय-सी चुकवलेली होती त्यांना 30 एप्रिलपर्यंतची मुदत ही देण्यात आलेली होती दुरुस्ती करण्याची. तिची एक सर्वात महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे. याची ई-के-वाय-सीची प्रक्रिया ही साधारणपणे गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये सुरू झाली होती आणि त्याला पहिल्या सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये जवळपास 3 महिन्याचा कालावधी देण्यात आला होता. मग वाढवून आणखीन 2 महिने दिला, आणखीन 2 महिने त्याच्यामध्ये वाढ झाली आणि असा 8-10 महिन्यांचा कालावधी हा ई-के-वाय-सीसाठी दिला होता. आणि ही ई-के-वाय-सी प्रक्रिया ही फक्त ह्या लाडकी बहीण योजनेमध्ये नाही आहे, तर ज्या राज्याच्या डायरेक्ट बँक ट्रान्सफरच्या योजना आहेत म्हणजे DBTच्या योजना आहेत
ह्या सगळ्यांमध्ये EKYC प्रक्रिया केली जात असते. आणि हा जो 80 लाखाचा आकडा आहे हा फक्त EKYCचा नाही. यात EKYCचे काही महिला असतील ज्यांनी EKYC केलेली नसेल इतक्या मुदतीतसुद्धा तेही आहेत. काही आम्हाला गेल्या 10-10.5 महिन्यापासून आम्ही एक IT विभागाचं म्हणजे इन्कम टॅक्सचा आम्ही जो आकडा ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्ती आहे हा डेटा जो आहे हा आम्ही त्या ठिकाणी मागवलेला होता. त्याला साधारणपणे 10-11 महिन्याचा कालावधी गेला. तर त्या जवळपास एक 11, 11.5, 12 लाख हा तो डेटा याच्यामध्ये 80 लाखामध्ये समावेश आहे. याच्यात 4.5 पावणे 5 लाख अशा महिला आहेत ज्या 65 वयोगटाच्या पुढे गेलेल्या आहेत, जे वयाचं निकष आहे तर त्यामध्ये असतील. त्याच्यानंतर याच्यात सरकारी कर्मचारी ज्यांनी लाभ घेतला होता ते काही हजारांमध्ये होते, 14,000-14,500 असतील. त्यांच्याकडून वसुली जी आहे ही गेल्या 8 महिन्यापासूनच सुरू आहे. त्याच्यामुळे ते याच्यामध्ये आहेत. तर अशा पद्धतीनं काही नमो शेतकरीचे आहेत जे नमो शेतकरीचाही लाभ घेत होते, याचाही घेत होते. तर अशा पद्धतीनं ते साधारणपणे हा आकडा आहे. याच्यात सुद्धा काही आमच्याकडे